मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरातील निमगाव आणि दारफळमध्ये पाहणी, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर ओल्या दुष्काळाच्या प्रश्नावर पुन्हा बघल। जे साहित्य वाटप केलं त्याकडे पहा, फोटो कशाला बघता, मदतीतील प्रचारावर झालेल्या टीकेनंतर शिंदेंचं भाष्य, मदतीच्या किटवर शिंदे आणि सरनाईकांचा फोटो। धाराशिवच्या कारंजामध्ये गावकरी आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, मदत वाटपातही प्रचार केल्यानं गावकरी संतप्त। धाराशिवच्या करंजामध्ये एकनाथ शिंदेंचा बोटीतून पाहणी दौरा, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद। वैतागलेल्या पूरग्रस्तांची कृषीमंत्री दत्ता भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, जालन्यातल्या गेवराई बाजार शिवारात दत्तामामांनी काढता पाय घेतला, 1 गुंठ्याचाही पंचनामा ठेवणार नाही, दत्ता भरणेंची ग्वाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूरमध्ये झंझावाती दौरा, कोर्टी, संगोबा आणि मुंगशी गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी, बांधावर जाऊन गावकऱ्यांशी संवाद। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर, शेताचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार, तर विरोधी पक्षनेता न दिल्यामुळे सरकारनं गोरगरीब जनतेचा आवाज दाबल्याची खासदार राऊतांची टीका। हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप। महाप्रलयाच्या मगरमिठीतील मराठवाड्यात 2 दिवसात 14 जणांचा बळी, जालन्यात वेळेवर उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। सीना नदीच्या पुरामुळे शेकडो संसार पाण्याखाली, माढ्यातील केवड गावात कुटुंबाची 48 तासांनी सुखरूप सुटका, पुरामुळे सोलापूर पुणे महामार्ग बंद।